न चैतद्विग्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. अर्जुन म्हणतो, आम्हाला काय योग्य काय अयोग्य हेच कळेनासं झालं आहे. आम्ही जिंकलो तर बरं होईल की पराभव झाला तरी चांगलं होईल हे समजेना. कारण ज्यांना ठार मारून आम्हाला जगायचंही नाही तेच आमच्यासमोर युद्धासाठी उभे आहेत. अर्जुनाची गोंधळाची अवस्था झालेली आहे. तशीच जीवनात काही वेळा अशी परिस्थिती येते की योग्य काय आणि अयोग्य काय हेच नीट कळत नाही. हाच अर्जुनाचा मनोविकार इथे दिसतो. आपल्यालाच प्रिय असलेले नातेवाईक, मित्र किंवा जवळचे लोक आपल्यासमोर स्पर्धक किंवा विरोधक म्हणून उभे राहतात. अशावेळी मन अधिकच संभ्रमित होतं. जेव्हा मनात स्वार्थ, भीती आणि आपलेपणाचा संघर्ष होतो तेव्हा योग्य निर्णय घेणं कठीण होतं. अशा वेळेस शांत मनाने विचार करून माझा निर्णय फक्त माझ्या भावनांवर आधारित आहे का व्यापक हितासाठी आहे, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. श्लोकातून मिळणारी शिकवण अशी आहे, जीवनात कधीही निर्णय फक्त भावनेवर आधारित नको. योग्य अयोग्य, स्वार्थ, परमार्थ आणि तात्कालिक दीर्घकालिक परिणाम यांचा विचार करायला हवा. गोंधळाच्या क्षणी थांबून गुरु, तत्त्वज्ञान किंवा अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावं. जर सांगायचं झालं तर जीवनात जेव्हा योग्य अयोग्य याची स्पष्टता हरवते तेव्हा निर्णय घाईने न घेता शांत चित्ताने, तत्वनिष्ठ विचाराने आणि व्यापक हिताचा विचार करून घ्यावा. श्रीकृष्णार्पणमस्तु.